मित्रांनो, गावठी गोठा या चॅनलमध्ये प्रथम आपलं स्वागत आहे. चॅनल आपला नवीन आहे. चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी शेजारी बेल आयकॉन घंटी दिसते ती पण दाबा विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील. तर आज आपण आलेलो आहे सातारा येथे गाय आणि बैलांचं प्रदर्शन भरलेलं आहे, मोठं प्रदर्शन भरलेलं आहे. तर आज आपण कोणकोणत्या जातीच्या गाया वेगवेगळ्या प्रकारच्या आलेल्या आहेत ते आज आपण पाहणार आहोत. ही पण गाय आपण बघता एकदम सुंदर आहे. आज आपण ही जाणून घेऊया नक्की जात कोणते आहे, कसा ते सांभाळ करतात, काय काय करायला लागतं एवढी क्वालिटी राहण्यासाठी. तर दादा, तुमचा परिचय सांगा पहिल्यांदा. माझं नाव दत्तात्रय सतीश देशमुख, कुशेगाव राहणार. हा, मोबाईल नंबर 94 21 11 52 33. आता आपल्या दावणीला किती खिलार गाय आहेत? आपल्याकडे एकच गाय आहे. एकच आहे काही? हा, आता ही एवढी अशी क्वालिटी गाय दिसते, हिला एवढं क्वालिटी ठेवायसाठी काय काय करता हो तुम्ही? ह्याला 8 दिवसात धुणं असते. रोजचा खुराक पिलेरची पेंड, मकाचा बारडा आणि गव्हाचं पीठ असते. 2 टाइम तिला खुराक असते. आणि चारा म्हटलं तर मका, वाळकी, वैरण आपली ज्वारीची, एवढा खुराक असते. आता खिलार गायचं काय महत्व सांगचाला? तुम्ही दावणीला खिलार गाय ठेवलेले. खिलार गायचं महत्व म्हणजे खिलार गाय ही प्रत्येकाच्या दारात असावीच. हा, कारण की खिलार गायचं जे जनावर पाळतो त्यालाच महत्व कळतंय. आता माझी जवळजवळ ही 8वी गाय आहे. ही जी जात कोणती आहे प्रॉपर? काजळी खिलार. काजळी खिलार. हा, या जातीची काय खासियत काय सांगचाल? या जातीची खासियत म्हणजे शिंग काळी, डोळ्याच्या पापण्या काळ्या, नागपुडी काळी, शेपूट काळा आणि कलर पांढरा बगळ्यागत. ही जात खाली पंढरपूर भागातच भेटते. ही जी पायदास ज्यावेळेस आपण ब्रीडिंग करतो त्यावेळेस कशासाठी असते हो? शर्यतीसाठी असते का? शर्यतीसाठी बी, वळूसाठी बी, हा, दोन्हीसाठी बी. आता ही आम्ही कर्नाटकात भरून आणली आहे. 7 महिन्याची गाभण आहे. दाताला 2 दाते आहे. आता एवढी गाय एकदम हारणागत तिचा पार आहे, त्यासाठी तुम्ही दिवसातनं तिचं कसं नियोजन करता? काय काय? सकाळचं 6ला उठून शान पाणी करून तिला सकाळचा रतीब चारतो. हा, तिथनं परत 12 वाजेपर्यंत 3 वेळा वैरण असते. 12 ते 3 परत आराम करून परत 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत 3 टाइम वैरण असते. परत रतीब चारून संध्याकाळी एकदा घातली, विशेष भेटला. म्हणजे एवढं सगळे करायला लागतं त्यावेळेस अशी वस्तू दिसते. वस्तू दिसते. तर मित्रांनो, तिकडे पण गाय आहे, काय सुंदर आहे, तिचं आपण जाणून घेऊया. दादा, काय सांगचाल, कुठलं गाव तुमचं? झाकणगाव. हा, झाकणगाव. गायच्या आपल्या जात कोणते आहे? ही काजळी खिलार. काजळी खिलार मध्ये येते काही? हा, काजळी खिलार. हिचं किती वय आहे आता? हिचं 3.5 वर्ष. ह्या जातीचं काय वैशिष्ट्य काय सांगचाल तुम्ही? ही चप्पळ, दुधाला चांगली, हा, आणि देखून पण. आता किती आहेत तुमच्या दावणीला? आता 2 आहेत. 2 आहेत का? काय हो, तुम्ही आता जास्त करून गाय खिलारी म्हणले की दूध जास्त नसतं, हो, कमीच दूध असतं मापात, पण तरी देखील तुम्ही शौक ठेवलाय कशासाठी, काय नक्की? शेची पैदाईस शर्यतीसाठी आणि गायी दारात पाहिजे, हा, हे सगळ्यात महत्व. गोमूत्र त्यासाठी आणि शेणासाठी गायी महत्वाचं. गाय ही दावणीला असल्यानंतर काय असतो? गायी दावणीला असल्या का नाही तर जी सुख शांती आहे ना घरात, हा, ते नांदते घरात. आणि एक समाधान वाटतं की गाय दारात आहे या गोष्टीचं. म्हणजे हे एक वैशिष्ट्यच आहे. हा, यायचं गायचं वैशिष्ट्यच आहे. हा, की बाबा गाय दारात आहे, देशी खिलार गाय असेल हा, तर ते म्हणजे ते मुलापेक्षा जास्त आपण त्याला हे करतो. म्हणजे दावणीला एक तरी खिलार गाय पाहिजे. खिलार गाय पाहिजे. पहिल्यापासून आमच्या दावणीला खिलार आहेच आणि आताही आहेत. किती वर्ष झाला हा व्यवसाय तुम्ही? म्हणजे हे आमच्या आजोबापासून 2 पिढ्या झाल्या. म्हणजे हा ना तुमचा तुमच्या 2 पिढ्यापासून? हो, 2 पिढ्यापासून आहे. चांगली एकदम गाय तुम्ही सांभाळली. मित्रांनो, ही पण गाय एकदम जातीवंत आहे. दादा, गाव कोणतं तुमचं? राजापूर. राजापूर. आपल्या गायचं काय वैशिष्ट्य सांगचाल तुम्ही? काय गाय घरची लक्ष्मी असल्यागत आहे, म्हणजे लक्ष्मीच आहे असल्यागत नाही. हा, आपल्या नादासाठी गाय ठेवली म्हणजे छंद आहे म्हणून. हा, माझ्याकडे तसे 44 जनावर आहेत. हा. जर्सी गाया, हा, परत म्हशी आहेत. हा, पण एक हाऊस म्हणून एक गाय मी
अशीच एका गरीब बसलं घेतली होती बारीक असताना. हा मग ते बऱ्याच ठिकाणी तिनं म्हणजे नाव कमावून म्हणजे लोणंद झालं, बारामती हा. झालं, कनेरमाटा ह्याच्या हम्म. पुशेगावात पण 2 नंबर केले. कुशेगावात पण 2 नंबर झालाय. माझ्या त्यांनी हाऊसच पूर्ण केली. ही कुठली जात ती हो? काजळी केला, ती 100% काजळी केली. 100% काजळी केला. आपल्याकडे दुसऱ्या पण आहेत, त्या पण दाखवा की एक. आता हे बछडा कोणाचा आहे? हे तिचाच बच्चा आहे. त्याच गायचं त्या आहे? गायचं आहे. हे किती महिन्याचं आहे हो? ही आहे 4 महिन्याचं. हे झालंय का सेम ती जगत? हा? हो झाली ना, तिच्यापेक्षा मस्त झाली. चांगलं झाले नाही त्याचं बैल काय? व्यवस्थित झालं, तो बैल व्यवस्थित दाखवला होता, हा त्याच्यामुळं कालवड चांगली झाली. तिकडे पण आहे गाय त्यांचीच. ते पण हिचं काय वय आहे दादा? एकदम कवळी वाटते. ही 2.5 वर्ष वय आहे. 2.5 वर्ष आहे का? आता हिचं काय गाभण आहे का? नाही व्हायली घरी 1 महिन्याचं वासरू. वासुर आहे का? ते एकदम नाजूक जात दिसते हो. हो नाही पण त्यातलीच आहे, काजळी केलार मध्ये. काजळी किल्ल्यार मध्ये शेती. फक्त हे दिसाय वगैरे नाजूक हा एकदम. नाजूक. इकडून दाखवा की जरा. गाय एकदम सुंदर आहे, एकदम नाजूक, जिथले तिथं बांध आहे. किती वर्ष झाला हा नाद करताय तुम्ही? आता नाद तसा पहिल्यापासून वडिलांच्याकडे भरपूर गाय होत्या. हम्म. त्याच्यानंतर मी म्हणजे उत्पन्नाच्या ह्याच्यासाठी तेव्हा नाद कमी म्हणजे मोडला हा आणि जर्शी गायांच्या गोटा मोठा केला. म्हशी पाळल्या दुधाच्या उत्पन्नासाठी. पण तरी देखील तुम्ही खिलारी गाय काय तर नंतर मी घेतलीच, म्हणजे मला भेटली तशी. म्हणजे दावणीला पाहिजेच खिलार गाय. काय वैशिष्ट्य सांगचाल खिलार गाय दावण्याला असल्यावर काय असते हो? काय नाही बाकीच म्हणजे श्रद्धेचा विषय, अंधश्रद्धेचा नाही विषय. हा जर शुगर बीपी असेल हा तर ह्या गायचं सकाळी अनुषपोटी जर एक फुलपात्र गोमंत्र हळद टाकून चहा जसा आपण बनवतो तसं उकळी देऊन जर ते फुलपात्रभर जर गोमंत्र घेतलं रोज सकाळी तर ह्या आजारापासून लगेच बरं होतं माणूस. पोट साफ होणे हे ते म्हणजे मी प्रॅक्टिकली स्वतः करतो आणि त्यासाठीच गायी पाळल्या आणि ती स्टेटमेंट मी आज पण करतो. रोज सकाळी फुलपात्रभर गोमंत्र घेतोच. शरीर आखी निरोगी राहतं, तेवढ्यासाठीच गायीच्या नादात आहे मी. म्हणजे हे वैशिष्ट्य मोठं वैशिष्ट्य नाही, आहे. उद्या कोणीही त्याप्रमाणे प्रयोग करायचा. सकाळी पहिल्यांदा गोमंत्रीली गाय आपण पहिल्यांदा गोमंत्र पकडून चहा सारखं त्या चमच्यावर हळद टाकून गरम म्हणजे उकळून घ्यायचं आणि थंड झालं की प्यायचं. म्हणजे चांगलं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलंय. माणूस निरोगी राहतो का? हो, निरोगी. धन्यवाद दादा.